नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। सर्वप्रथम सर्व भारतवर्षीयांना आज 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण बघतो की आजच्या दिनाचे औचित्य हे खूप मोठा आहे। सर्व भारतवर्षीयांमध्ये हा दिन अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक जण या दिनी आपले काही ना काही फेड हा समाजाला देतो। तशाच प्रकारचे आपल्या पुसदचे डिवाइन रायडर्स हे जे पुसदचा एक यंग ग्रुप आहे बायकर्सचा, तो चक्क एक सोशल अवेअरनेस सर्व पुसदकरांना देत आहे। आता तो संदेश कोणता, कशा प्रकारे ते तरुणांना प्रेरित करत आहे या संबंधी संपूर्ण बाबी गोष्टी आपण जे डिवाइन रायडरचे एक रायडर आहेत आपण त्यांनाच विचारू, त्यांच्याशीच गप्पा करू आणि यांची ही जी राईड आहे कशा प्रकारे सुरुवात होते आणि कशा प्रकारे सोशल अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करते आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर नमस्कार। नमस्कार। आम्ही असं ऐकलं होतं की आपला जो यंग बायकर्सचा ग्रुप आहे तो एक सोशल अवेअरनेसचं काम करते, ते कशा प्रकारे काम करत आहे आणि नेमकं मोटो काय आहे आजच्या दिनानिमित्त ते सांगा। आमचा आजचा मेन मोटो आहे की आम्ही प्रत्येक 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला किंवा महाराष्ट्र दिवसाला अनेक ठिकाणी रॅलीज काढत असतो। त्या रॅली म्हणजे आमचा सर्वात पहिला मोटो असा आहे की आजकालचे विद्यार्थी आहेत किंवा लहान विद्यार्थी जे 10व्या वर्गात 11व्या वर्गात 12व्या वर्गात ज्यांचं वय 18 पेक्षा लहान आहे त्यांचे आई वडील आणि ते मोटरसायकल चालवतात। आई वडील त्यांना मोटरसायकल चालवायची परवानगी देतात आणि त्यांचं वय नसते ते हेल्मेट वापरत नाही किंवा आणखी नियमांचं पालन करत नाही। तर आमचा मेन मोटो हा आहे की विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन करावं, जनतेने सुद्धा नियमांचं पालन करावं, हेल्मेट वापरावं, गाडी व्यवस्थित चालवावी आणि शासकीय नियमानुसार त्यांनी ट्रॅफिकचे रूल पाळावेत अशी अपेक्षा घेऊन आम्ही ही राईड करत असतो। सर आज 15 ऑगस्ट 2024 आपली जी आज राईड निघाली, आज चिंतामणी देवस्थान इथे आपण आहे, इथून ही भ्रमंती कशा प्रकारे सुरू राहणार, म्हणजे हा रूट कशा प्रकारे राहणार हे थोडक्यात आम्हाला सांगा। ही अगदी डिसिप्लिन मध्ये चिंतामणी मंदिरातून निघणार रॅली, नंतर आपण बस स्टॉपला जाणार, बस स्टॉप नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणार, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या चौकात जाणार, नंतर मार्केट लाईन मधनं महात्मा गांधी यांच्या चौकात जाऊन पोलीस स्टेशन, तालुका ऑफिस यामध्ये जाऊन मुख्य मध्ये आपण थांबणार। यात महत्वाचं म्हणजे आपण बघतो की पुसद शहरामध्ये जे तरुण विद्यार्थी आहे, तरुणाई आहे किंवा इतरही जोही व्यक्ती बाईक चालवतो त्यामध्ये तुम्ही प्रत्येक जण एका वेगळ्या सूट मध्ये आहात। जसं की तुमचा एक पोशाख वेगळा आहे, तुमच्या हाताला ग्लव्ज आहे, हेल्मेट आहे, अशा प्रकारची तुम्ही वेशभूषा घेतलेली आहे। तर याबाबत जनजागृती म्हणून तुम्ही कशा प्रकारे आपल्या पुसदकरांना आणि जेवढेही प्रेक्षक आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांना कशा प्रकारे प्रेरित कराल? पुसदकरांना आम्ही एवढी विनंती करत आहोत या मार्फत की गाडी चालवत असताना त्यांनी हेल्मेट वापरायला पाहिजे, नियमांचं पालन करायला पाहिजे आणि आमचा हा युनिफॉर्म आहे, डिवाइन रायडरचा युनिफॉर्म आहे, हा युनिफॉर्मवर आम्ही त्यांना एक पॉझिटिव्ह संदेश देऊ इच्छितो। खास तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना त्यांना हे समजलं पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना गाडी देताना गाडीचे सगळे नियम, हेल्मेट आणि हे सगळं वापरायला पाहिजे। तर हा पॉझिटिव्ह संदेश आम्ही पुसदकरांना देतो। ज्याप्रमाणे आपण बघत आहे की कुठे जरी एक तरुण आहे जी वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आलेल्या आहे, सुपर बाईक्स आलेल्या आहेत, त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात आणि वेळपरत्वे अपघातामध्ये त्यांचा जीवही जातो। कुठेतरी त्या घटनेमध्ये त्यांचा निष्काळजीपणाच हा समोर येतो। परंतु एक हाही भाग जे पुसदचा आपले डिवाइन रायडर्स हा जो ग्रुप आहे तो एक सोशल अवेअरनेस करण्यासाठी तत्पर आहे, प्रेरित आहे आणि तोच संदेश आजच्या पावन दिवशी ते देण्याचा प्रयत्न करत आहे। संपूर्ण जी रॅली आहे आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकणार आहे। नक्कीच तुम्ही आपला हा जो भाग आहे, हा जो व्हिडिओ आहे नक्की शेअर कराल, सर्वांना पाठवाल। हे जे सोशल अवेअरनेस आहे, जनजागृती आहे, नक्कीच यामध्ये तुम्हीही सहभागी व्हाल। अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या बातमीपत्राला नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।